नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मार्क झुकरबर्ग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही? खालीलपैकी कोणता एक आउटपुट डिव्हाइस नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्टायलस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहेत? आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुरेखा यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, सेल्फी विथ डॉटर मोहीमचे जनक कोणाला म्हटले जाते? सेल्फी विथ डॉटर मोहिमेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुनील जगलान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1 ऑगस्ट 1962. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे? टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हरियाणा या राज्याचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कुठे केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रतापगड किल्ला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तेलबिया उत्पादन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेसाठी करार केला आहे? खालीलपैकी कोणत्या देशासोबत भारताने नमामि गंगे योजनेसाठी करार केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जर्मनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मॅग्सेसे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, सोशियल हार्मोनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सोशियल हार्मोनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, लिनक्स ही एक काय आहे? लिनक्स ही एक काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, मृत्यूदंडास समाधान करण्याचा अधिकार कोणाला आहे? मृत्यूदंडास समाधान करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले? केळी विकास महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जळगाव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन 2000 साली निर्मित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जब्बार पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय महिला दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 8 मार्च. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कॅनडा या देशाकडून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जयप्रकाश नारायण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, कमवा व शिका योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? कमवा व शिका या योजनेचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या आयोगाने केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राधाकृष्णन आयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सचिंद्रनाथ सन्याल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22, आशिया खंडातील सर्वात मोठ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? आशिया खंडातील सर्वात मोठ्या पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बुटीबोरी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, इगतपुरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिगोबिमाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सावंतवाडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यास हिंदीमध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राजस्थान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. श्रीराम इन्स्टिट्यूटचे आधार पूनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? श्रीराम इन्स्टिट्यूटचे आधार पूनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, उद्योग मित्र पुरस्कार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? अनहॅपी इंडिया हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लाला लजपत राय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारताचा बिशमार्क म्हणून कोणाला ओळखतात? भारताचा बिशमार्क म्हणून कोणाला ओळखतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. आर्थिक मागास प्रवर्गाला म्हणजेच EWS यांना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 10%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलम 14. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. अन्नभाग्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे? अन्नभाग्य योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात भागविण्यात येत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कर्नाटक या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वन टाइम पासवर्ड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जातक कथा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वाचन प्रेरणा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 15 ऑक्टोबर या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. मुंबई हाय हे नाव कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? मुंबई हाय हे नाव खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पेट्रोलियम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, इचलकरंजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, चार्ल्स डार्विन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावरचे उद्घाटन करण्यात आले आहे? नुकतेच कोणत्या राज्यात महात्मा गांधी यांना समर्पित बापू टावरचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बिहार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत कोणी मांडले आहे? जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण दुरुस्ती विधेयक 2024 राज्यसभेत कोणी मांडले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भूपेंद्र यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट ग्रीन बॉन्ड कॉर्पोरेट पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, REC.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. नायब बुकेले यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? नायब बुकेले यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अल साल्वडोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. आरबीआयने सलग कितव्यांदा रेपो दर 6.5% हा कायम ठेवला आहे? आरबीआयने सलग कितव्यांदा रेपो दर 6.5% हा कायम ठेवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6व्यांदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जगातील एकूण तेल उत्पादनात ओपेक देशांचा वाटा किती टक्के आहे? जगातील एकूण तेल उत्पादनात ओपेक या देशांचा वाटा किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेझिम करार रद्द केला आहे? भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मूव्हमेंट रेझिम करार रद्द केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, म्यानमार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. भारत आणि म्यानमार या देशादरम्यान कोणत्या वर्षी फ्री मूव्हमेंट रेझिम करार झाला होता? भारत आणि म्यानमार या देशादरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी फ्री मूव्हमेंट रेझिम करार झाला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1970. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पटियाला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. 7वी हिंदी महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? 7वी हिंदी महासागर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पर्थ. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.